थिटा मायनस कोसेक थिटा प्लस 1 आहे. आता इथे आपल्याला यांचं मायनस करायचंय, सबट्रॅक्शन घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी आहे, तर ए मायनस सी अपॉन बी मायनस डी सुद्धा असू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे, तर ह्या फॉर्म्युल्याचा इथे आपण वापर करायचा आहे. सपोज ए अपॉन बी इक्वल टू एम ने आपण मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, देन ए एम मायनस ए अँड बी एम मायनस बी मीन्स इन ब्रॅकेट ए इन ब्रॅकेट एम मायनस 1 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट एम मायनस 1 इक्वल टू ए अपॉन बी. तर ह्याप्रमाणे आपण आता आरएचएस साईड सॉल्व्ह करणार आहोत. आरएचएस साईडला आपण काय करायचं, फक्त आता मायनस घ्यायचं. मग अशी आपण प्लस केलं होतं, आता मायनस करायचंय. मीन्स कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल मायनस 1 अँड 1 मायनस कोसेक थिटा, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे आणि आपल्याला आरएचएस साईड मिळणार. मग कोसेक थिटा प्लस कॉट कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस, आता इथे मायनस करणार आहेत आपण, मायनस 1 मायनस कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इक्वल टू कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1 मायनस कोसेक थिटा आणि इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह कॉट थिटा अँड इट इज इक्वल टू आरएचएस साईड. आता इथे आपण रिअरेंज करून घेऊ ह्याप्रमाणे. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1